जय भीम नवबुद्धा घेऊया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील संचारबंदी शिथिल करावी या मागणीचे निवेदन आदर्श अल्लाउद्दीन मलिक अंतर्गत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले। 14 जुलै रोजी विशालगड येथे दंगल घडवली होती, तेव्हापासून येथे संचारबंदी सुरू आहे। त्यामुळे अनेकांची मोठी अडचण झाली आहे। तसेच भाविकांना दर्शन घेता येत नाही, त्यामुळे ती संचारबंदी त्वरित उठवावी असे निवेदनात म्हटले आहे। हम इधर कर्नाटक से है, बीजापुर से। सरकार मलिक रियान मिराज साहब के दरगाह का जो अतिक्रमण को लेकर जो बंद करे हैं, बड़े से बड़े जो दूर दूर से जो लोग आने वाले हैं उनको आने को नहीं दे रहे और उनकी आस्था को तकलीफ़ दे रहे हैं, परेशान कर रहे हैं। और ये जो सरकार है उनको रिक्वेस्ट कर रहे हैं कि भाई हमको चाहने वालों को जाने को और परमिशन देना। और हमारे को और सरकार मलिक रियान से बहुत से दुआ और काम बनते हैं। हर मज़हब का, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हर मज़हब का आदमी आता है। उनके लिए आस्था को तकलीफ़ मत पहुँचाओ, जो भी हो सके जल्दी से जल्दी करो। अगर आप 2-4 दिन में नहीं करें तो पूरे श्रद्धा जितने भी चाहने वाले हैं हम यहाँ के यहाँ धरना बैठेंगे। विशालगड या ठिकाणी काही समाजकंटकांनी मागील जुलै महिन्यामध्ये धुडगूस घातला होता। त्या संदर्भात आम्ही वारंवार निवेदन दिले आहे शासनाला, पण अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही व त्या ठिकाणी भाविकांना त्रास दिला जातो। समाजकंटकाला बाजूला सोडून भाविकांनाच त्रास दिला जातो। त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहोत की 1 जानेवारीपर्यंत तिथली बंदी आदेश उठवावा व भाविकांना रस्ते सगळे मोकळे करून द्यावे आणि पूजा अर्चा जी करायचा जी काय तिथली प्रथा आहे ती चालू करावी। अन्यथा आम्ही 1 जानेवारीपासून उपोषणाला बसणार आहोत। संघर्ष बहुजन सेनेच्या वतीने परभणीत घडलेल्या घटनेचा निषेध करण्याकरता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला। यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज दो, आवाज दो, आवाज दो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे अमित शहाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। तडीपार अमित शहाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जय भीम, आवाज दो, जय भीम। तडीपार अमित शहाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। तडीपार अमित शहाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद। आज संघर्ष बहुजन सेनेच्या वतीनं ज्या काय देशामध्ये घटना घडत आहेत, हे जे काही जातीवादी सरकार आज निवडून गेलेलं आहे आणि त्याने बऱ्याच प्रकरणावर आता अमित शहा साहेबसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आक्षेपार्ह बोललेले आहेत। सर्वांना माहीत आहे हे आक्षेपार्ह आहे, परंतु त्याच्या विरोधात कोण आवाज उठवण्यात आला आहे? प्रत्येक व्यक्ती त्या तुमच्या भाजप सरकारची आज त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करते। मला हे कळत नाही की आज जे काही भाजप सरकारसोबत जे काही आमच्या चळवळीतले लोक जे गेलेले आहेत, हे आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना माझं ठामपणे सांगणं आहे, खरोखर आम्ही त्या चुकलेला आहे हे सर्वांना माहीत आहे, सर्वांना माहीत आहे। छोट्या छोट्या संघटना असतील, मोठ्या मोठ्या संघटना असतील, काही पक्ष असतील, जाहीरपणे या गोष्टीचा निषेध व्यक्त करत आहेत। परंतु आमच्याच ह्या दलित चळवळीतले जे काही भाजपसोबत गेलेले जे काही बांडगुळ आहेत, आज हे मुख घेऊन गप आहेत। ह्या सर्वांनी या विरोधात बोललं पाहिजे। हे अमित शहानं माफी मागितली पाहिजे। लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जर कोण बोलत असेल तर आम्ही त्या माणसाला सोडणार नाही। आज आमची घोषणा जिथंही आहे की अमित शहा कोण, त्याला पायतान मारा 2, ही आमची घोषणा आहे। लक्षात ठेवा, आज गृहमंत्र्याला जर पायतान मारायची भाषा आज सर्वसामान्य लोक जर करत असतील तर त्या गृहमंत्र्याने विचार केला पाहिजे। आज या सरकारच्या काळात नुसतंच सरकार निवडून गेलं आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकासुद्धा झाल्या आणि त्याच पक्षाचा, हे RSS विचाराचा आज मुख्यमंत्री आज आमच्या राज्यावर लादला गेलेला आहे। विचार करा, परभणीसारखी घटना, संविधानाची जर तोडफोड होत असेल तर कोणी रस्त्यावर उतरणार? लक्षात ठेवा, कोणी ज्याला संविधानाबद्दल अभिमान आहे हा 100% रस्त्यावर उतरणार। आणि जर रस्त्यावर उतरत असताना त्यांच्यावर जर अमानुषपणे पोलिसांना ऑर्डर देऊन अमानुषपणे त्यांना घरातून बाहेर काढून कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावावर जर त्यांना मारहाण करत असतील, गुंडसुद्धा अशा प्रकारची मारहाण करत नाहीत। लक्षात ठेवा,
अशा प्रकारचे मारहाण जर शासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं जर पोलिसांच्या कर्मी होत असेल तर याचा निषेध हा झालाच पाहिजे. ज्या पोलिसांनी अशा प्रकारचा लाठीचार्ज केला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि सोमनाथ सूर्यवंशीला जेलमध्ये मारलं गेलं आहे, त्याला जय भीम पिक्चरच्या स्टाईलमध्ये त्याला जेलमध्ये मारण्यात आले. लक्षात ठेवा, अशा प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जे पोलीस त्यामध्ये सामील आहेत या सर्वांना कडकात कडक फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खुनाचा आरोप त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे. लक्षात ठेवा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भद्रावती येथे सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनेद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर भद्रावती येथे निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर तहसील कार्यालय भद्रावतीपर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, बौद्ध समाज संघटन भद्रावती, भीम आर्मी संघटन भद्रावतीचे सर्व कार्यकर्ते सहभागी होऊन तहसीलदार भद्रावती यांच्या मार्फत मान्य राष्ट्रपती भारत सरकार यांना अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून निलंबित करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. अमित शाह माफी मांगो। अमित शाह मुर्दाबाद आंबेडकर करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. या सरकारचं करायचं काय? डोक्यावरती पाय. अमित शाह मुर्दाबाद. अमित शाह मुर्दाबाद. जो बीत गया है कल वो आज नहीं होता और सबसे ऊंचा उड़ने वाला पक्षी कभी बाज नहीं होता और जिस कौम के नौजवान संघर्ष नहीं करते उनके सर पर कभी ताज नहीं होता. मित्रहो, 2-3 दिवसा अगोदर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं तर त्याबद्दल मी भीम आर्मीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आज मी जर तुमच्यासोबत बोलत असेल तर ते भारतीय संविधानामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि त्या भारतीय संविधानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं अवमान करत असेल तर त्या गृहमंत्र्याचं मी जाहीर निषेध करतो. भारत सरकारचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केले त्या वक्तव्यावरून आज भद्रावतीमध्ये सर्वपक्षीय तसेच विविध संघटनामार्फत एक निदर्शने आंदोलन आणि निवेदन देण्याचं काम करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींवर पाहता मी फक्त संघटनेद्वारे एवढंच म्हणणार कि तुम कल भी आंबेडकर से डरते थे, तुम आज भी आंबेडकर से डरते हो और तुम इसके आगे भी आंबेडकर से डरोगे. तुम्हारी यही औकात है. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाची आदर्श अशी राज्यघटना तयार केली व या भारत देशाच्या आदर्श राज्यघटनेला अनुसरून जगातील बहुतांशी देशांनी आपली राज्यघटना तयार केली. अशा आदर्श राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी आता लोकसभेमध्ये जे अत्यंत निंदनीय असं वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्वपक्षीय इथे आम्ही एक निषेध आंदोलन आयोजित केलं आहे. आणि या त्यांच्या वक्तव्यावरून या राज्यघटनेच्या आधारे हे अमित शहा जे आज केंद्रात गृहराज्यमंत्री आहेत, 2दा गृहराज्यमंत्री झाले आणि त्यांची केंद्रात आणि राज्यात सत्तासुद्धा आहे BJPची. त्या भाजपाची या अमित शहाच्या वक्तव्यावरून संविधान विरोधी त्यांची जी मानसिकता आहे ती आपल्या लक्षात येते. त्याच्यामुळे आम्ही सर्व पक्षांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असो किंवा इतर पक्ष सहभागी असो सर्वांच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. आणि त्यांनी लोकसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध जे अत्यंत निंदनीय असं विधान केलं त्या विधानाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. जे अमित शहानी संसदेमध्ये जे वक्तव्य केलं आहे बाबासाहेबांबद्दल त्यांचा या
बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आम्ही निषेध व्यक्त करायला सर्व भद्रावती वासियांनी इथे जमलेले आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे अमित शहा आहेत, जे खातो तो घास आणि घेतो तो श्वास या जगामध्ये बाबासाहेबांनी दिला आहे. आणि बाबासाहेबांचे जर असं वक्तव्य करत असेल तरी त्या माणसाला समाज आणि या देशातले बौद्ध बांधव त्यांना कदापि माफ करणार नाही. आणि इथे त्यांचा मी जाहीर निषेध करते. केंद्राचं जे हिवाळी अधिवेशन चालू होतं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा गृहमंत्री, देशाचा गृहमंत्री पण भारतीय जनता पार्टीचा रंगा यांनी बाबासाहेबांसंदर्भात असे बोलले की फॅशन म्हणून बाबासाहेबांना संबोधलं त्या माणसानं. त्या मूर्खांना हे माहिती नाही की बाबासाहेब ही फॅशन नव्हते, तर बाबासाहेब एक पॅशन होते. बाबासाहेबांना देशाला जे संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून भारत देश चालत आहे. आणि हे मूर्खपणाची लक्षणं की यांच्या जे पोटात होतं ते नेमकं आता यांच्या ओटात आलं आहे. आणि नक्कीच यांनी जो मागं 400 पारचा जो नारा दिला होता, 400 खासदार निवडून आणून नक्कीच हे संविधानात पूर्णमध्ये बदल करून संविधान बदलवण्याच्या तयारीत होते. या भारतीय जनता पार्टीचा आणि अमित शहांचा मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करतो. अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे. त्याबद्दल त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. म्हणजे बाबासाहेबाबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं आहे हे अशोभनीय आहे. त्या बाबासाहेबांनी ह्या भारताचं संविधान दिलं आणि सर्व समाजात सर्व धर्माला समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाची परिभाषा दिली. त्या बाबासाहेबाबद्दल त्यांचं हे वक्तव्य आहे. याच्यातून त्यांची मनुवाद विचारसरणी आहे, BJPची मनुवाद विचारसरणी दिसून पडते देशाला. म्हणून आज देशाला गरज आहे संविधानाची. संविधान देश चालतो आहे. ह्या घटनेचा तीव्र शब्दात भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो व अमित शहा यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आम्ही भीम आर्मीतर्फे मागणी करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर त्यांचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. यावरून शहा यांनी माफी मागावी, गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी केली आहे. आज वर्ध्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. सर्वप्रथम तर अमित शहानी संसदेत जे वक्तव्य केलं आणि काल जो संसद परिसरात जो प्रकार घडला याचा मी तीव्र निषेध करतो. अमित शहाचा निषेध करतो, भाजपच्या सगळ्या खासदारांचा पण निषेध करतो. वास्तविक पाहता हे जे आहे यांच्या पोटातलं ओठावर बाहेर आला. आज हे इंग्रजांचे दलाल, एका जमान्यात तिरंग्याला विरोध करणारे, संविधानाला विरोध करणारे, हिंदू कोड बिलाला विरोध करणारे हे जे लोक होते हे स्वातंत्र्याच्या विरोधी लोक होते. आणि यांना आपलं संविधानच मान्य नाही, यांना मनुस्मृती मान्य करायची आहे. फक्त आजपर्यंत त्याला ते पोटातलं ओठात येत नव्हतं, आज ओठात आलो त्याच्यामुळं असं विशेष काही वाटत नाही. याची मानसिकताच तशी आहे. पण हा भारत देश संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे. जरी त्यांना असं वाटत असाल की बा आम्ही दंडेलशाहीच्या भरोशावर, हुकुमशाहीच्या, जसं काल काँग्रेसच्या ऑफिसवरही हमला केला मुंबईत, तर असं चालणार नाही. त्याच्यासाठी शेवटी रस्त्यावर उतरून क्रांती करायची वेळ पडलीच चालन. कारण का EVM मुळे मतदानाचा विषय बंदच केलेला आहे. पण शेवटी भारतातली जनता हे सहन करून घेणार नाही. त्याच्यामुळे त्याला हा इशारा आहे आज का बा तुम्ही कुठेतरी सुधरा, माफी मागा, बाबासाहेबांची देशाची माफी मागा, संविधानाची माफी मागा आणि आपली चूक मान्य करा. उलट ते चूक झाली म्हणून त्याच्यावर दुसऱ्याची चूक दाखवायची हा प्रकार याच्या पुढे चालणार नाही. जनता जागरूक होऊन राहिली आहे आणि जनतेला माहित आहे आता लोकशाहीच्या मार्फत नाही तर ठोकशाहीच्या मार्फत तेही कामं आपण केलेलं आहे इंग्रजाच्या काळात आणि त्याच्यापासून यांनी यावेळेस सावध व्हायची गरज आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त आज त्यांच्या कार्याची आठवण करत बहुजन समाज पार्टी जिल्हा नांदेडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे, जिल्हा प्रभारी सुनील डोंगरे, शहराध्यक्ष प्रदीप कसबे, विजय गच्चे, सुरेश जोंधळे, शिवाजी खंदारे, अनिल डोंगरे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची आज स्मृती दिवस आहे आणि आजच्या दिवशी खरोखर ह्या देशामध्ये ज्या बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये सामाजिक क्रांती घडवली आणि क्रांती घडवल्याच्या नंतर बाबासाहेबाचं 6 डिसेंबर ह्या दिवशी जेव्हा महापरिनिर्वाण झालं, त्या दिवसापासून बाबासाहेबाचं आणि गाडगे महाराजाचं कुठलंही रक्ताचं नातं नसता वेळेस विचाराच्या नात्याला जपून गाडगे बाबांनी 6 तारखेपासून जे अन्न त्याग केलं ते त्यांचा 20 तारखेला त्यांचा शेवटच झाला, पण त्यांनी अन्याला शिवलं नाही। खरोखर बाबासाहेबाचा अनुयायी जर कोणी जर असेल तर ते राष्ट्रसंत गाडगे महाराज आहेत। त्यांची शिकवणच हे होती, त्यांच्या कीर्तनामधून ते सांगत होते की भलेही अर्धी भाकर तुम्ही कमी खा, पण बाप हो तुमच्या मुलांना तुम्ही शिकवा। न शिकलेला माणूस ह्या देशामध्ये, इथल्या देशातल्या जे अंधविश्वासी मध्ये गुरफडून पडलेल्या लोकांना हा संदेश देत गेला आणि त्या संदेश खरोखर भारतामधल्या लोकांनी जे अंगीकारलेला आहे, तत्वतच ह्या देशातल्या दलितांनी अंगीकारलेला आहे। आज जरी करता दलितांच्या घरामध्ये खाण्यापिण्याची जरी करता व्यवस्था नसेल तर त्यांच्या अंगामध्ये हे आहे की आमच्या मुलाला आम्ही शिकवलं पाहिजे। हे राष्ट्रसंत गाडगे महाराजांचीच देण आहे आणि संत गाडगे महाराजांचं जे स्वप्न होतं की ह्या देशातला दबा कुचला समाज हा शैक्षणिकरित्या, आर्थिकदृष्ट्या हे परिपक्व झाला पाहिजे, ही संकल्पना घेऊन ह्या देशामध्ये बहुजन समाज पार्टी काम करत आहे। याचं फलितच की ह्या येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराजांचे शब्द असो, यांनी दिलेला लोकांना संदेश असो, हे घराघरामध्ये पोहोचण्याचं काम बहुजन समाज पार्टी करत आलेली आहे आणि याच्या समोर सुद्धा करणार आहे। म्हणूनच आमचं एक म्हणणं आहे की या देशामध्ये बहुजन समाज पार्टी जर सत्तेवर जर आली तर ज्या ज्या महापुरुषाचा ह्या देशामधल्या मनोवादी शक्तीनं अपमान केलेला आहे त्याचा बदला घेण्याकरता एकमेव ह्या देशामध्ये शक्ती जिचं नाव आहे बहुजन समाज पार्टी, तीच फक्त याचा बदला घेऊ शकते, अन्यथा कोणी घेऊ शकत नाही। देशामध्ये वातावरण असं झालेलं आहे की बाबासाहेबाचं नाव फक्त एका वोट बँकसाठी घेण्यात येत आहे आणि बाकीच्या दिवसामध्ये ह्या महापुरुषाचा अपमान करण्यासाठी इथल्या इतर पार्ट्या आणि याचे अनुयायी सज्ज आहेत। पण हे सर्व गोष्टी बहुजन समाज पार्टी कॅडरच्या माध्यमाने ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये कॅडर घेईल आणि कॅडरच्या बलबुत्यावरच ह्या राज्यामध्ये, ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या महामानवांनी जे कसरा खालेले आहेत, संत गाडगेबाबा असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुलेजी असो, या सर्वांचं स्वप्न जर साकार करणारी जर कोणती जर पार्टी जर असेल तर ते फुले शाहू आंबेडकरी विचारधाराची बहुजन समाज पार्टीच आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ तेलारा येथे वंचित बहुजन युवा आघाडी तेलारा तालुक्याच्या वतीने निषेध करून अमित शहा यांच्या पुत्राचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तेलारा परिसरामध्ये करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष जिया शहाल, नितीन वानखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। आगे
भड़वा है, अमित शाह भड़वा है, मुर्दाबाद मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा अमित शाह भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, अमित शाह भड़वा है, मुर्दाबाद मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद। सदैव बाळा साहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय हो, वंचित बहुजन आघाडीचा विजय हो, वंचित बहुजन आघाडीचा विजय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। जब तक सूरज चांदेगा बाबा तेरा नाम रहेगा, बहुजन आघाडीचा विजय। आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे आपल्या संसदेमध्ये स्टेटमेंट दिलं, आंबेडकर 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 हे फॅशन हो चुका आहे। मी त्यांना सांगू इच्छितो की आंबेडकर फॅशन नाही आहे, आमचं जीवाचं काळीज आहे। आणि यानंतर बोलताना त्यांनी नेहमी लक्षात ठेवावं आपण कोणाबद्दल बोलत आहोत। जी संसद त्या महामानवाच्या घटनेनुसार चालते, ज्या घटनेनुसार त्यांना पद भेटलेलं आहे, अशा म्हणून विकृत मानसिकतेतून त्यांनी हे विधान केलेलं आहे। आमची सर्वांची मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही याच्यापेक्षाही मोठे आंदोलन करू। संविधानाच्या भरोश्यावर आज अमित शहाच्या खुर्चीवर जाऊन बसला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्णयाने तो त्या गृहमंत्री या पदावर जाऊन बसला। तो काही देवाच्या गादीवर जाऊन बसला नाही, तो काही स्वर्गातल्या गादीवर जाऊन बसला नाही, तो काही इंद्र नाही आहे। तो आज गृहमंत्री या देशाचा आणि या संविधानाच्या एका नंबर 2च्या पदावर आहे। आणि अशा परिस्थितीत ज्या घटनाकाराचा त्यांना अपमान केला, त्या घटनाकारांची माफी मागून आणि राजीनामा द्यावा अशी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीनं सर्व तेल्हारा तालुका युवक आघाडी ही या ठिकाणी मागणी करत आहे आणि या अमित शहाचा निषेध करत आहे। एवढं मी या ठिकाणी सांगतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी या वक्तव्याचा निषेध करत अमित शहा यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे। आज वर्धा येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन आंदोलन करण्यात आले। डॉक्टर मोहन रायकवार यांच्या नेतृत्वाखाली अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी देशभरात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बहुजन समाज पक्षाचे नेते डॉक्टर मोहन रायकवार यांनी दिलाय। नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बहुजन समाज पार्टीचा विजय हो, बहुजन समाज पार्टीचा विजय हो। बहन आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बहन आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। अमित शाह शर्म करो, शर्म करो, शर्म करो, अमित शाह शर्म करो, शर्म करो, शर्म करो। भाजप सरकारचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। बाबा साहब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बाबा साहब के सम्मान में बीएसपी मैदान में, बाबा साहब के सम्मान में बीएसपी मैदान में, बाबा साहब के सम्मान में बीएसपी मैदान में, महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में, महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। बहुजन समाज पार्टीचा विजय हो, बहुजन समाज पार्टीचा विजय हो। अरे बाबासाहेब का अपमान नहीं सहेंगे। बीजेपी सरकारचे गृहमंत्री यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, त्या अपमानाच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निदर्शने होत आहे। वर्धा जिल्ह्यातही आम्ही आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने करतो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो त्यांनी अपमान केला, त्या अपमान केल्याबद्दल बहुजन समाज पार्टीची अशी डिमांड आहे, मागणी आहे की अमित शहानी माफी मागावी संपूर्ण देशाची बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे आणि
BJP सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा, जेणेकरून यानंतर कोणी अशी हिंमत करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून या देशातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य सगळ्यांना दिलेली आहे आणि संवैधानिक पद्धतीनं हा देश चालला पाहिजे. परंतु 60 जन्म स्वर्ग, कोणी स्वर्ग पाहिला? त्या ठिकाणी जे संसद आहे त्या संसदेमध्ये अशा पद्धतीचं बोलणं हे उचित नाही आणि म्हणून संपूर्ण देशभर उग्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होत आहे. बहुजन समाज पार्टी अशी डिमांड करते, अशी मागणी करते की त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी माफीसुद्धा या देशाची मागावी, सर्व जनतेची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. अष्ट फाउंडेशनच्या वतीने सेवाग्राम रोडवरील चरखागृह येथे 3 दिवसीय बुद्ध चरित्र भगवंत कथा अमृत वर्षाचे आयोजन करण्यात आले आहे. यात बौद्ध युवक साधना पद्धती यावर पूज्य आचार्य डॉक्टर तेजवरो महाथेरो मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला श्रीलंका येथील महापंडित पूज्य सदामाचार्य भिक्षू प्रियदर्शिनी थेरो उपस्थित राहणार आहेत. परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भंते कारुणिक यांनी केले आहे. आप सभी का हार्दिक स्वागत है अष्टमंगलम फाउंडेशन की ओर से. मैं भंते कारुणिक अष्टमंगलम फाउंडेशन की ओर से पिछले 3 वर्षों से हम भगवान बुद्ध के जीवन चरित्र पर आधारित बुद्ध चरित्र भगवंत कथा की अमृत वर्षा इस शीर्षक से एक आयोजन कर रहे हैं. तो हमारा वार्षिक आयोजन है. वर्ष भर में चलाई जाने वाली गतिविधियों के बाद ये वर्ष का लास्ट कार्यक्रम होता है. इसमें हम पर्यावरण से संबंधित कार्य करते हैं, जिसमें हमने 84,000 पेड़ लगाने का संकल्प लिया है. बुद्धा टेकरी, सम्राट अशोक का शांतिवन, संघमित्रा शांतिवन, ऐसे 3 उपवन बनाए हैं. सभ्य सत्ता सुखी हो, तो सभी प्राणी सत्ता कैसे सुखी हो, इसके लिए हम भगवान बुद्ध की जो शिक्षाएं हैं उनके प्रचार प्रसार के लिए ये कार्यक्रम करते हैं और उनसे संबंधित ऐसे उपक्रम चलाते हैं जो उपक्रम सभी जीव सत्ता के लिए सुखकर हो. तो 28, 29, 30 दिसंबर को बुद्ध चरित्र भगवंत कथा ये आयोजित हो रही है और इस कथा को कहने के लिए बौद्ध दर्शन के प्रकांड पंडित महापंडित सधर्माचार्य पूज्य भिक्षु प्रियदर्शी थेरो श्रीलंका कलनिया यूनिवर्सिटी से आ रहे हैं और परम पूज्य आचार्य तेजवरो थेरो बौद्ध योगा आचार्य, आयुर्वेद आचार्य वियतनाम यूनिवर्सिटी से आ रहे हैं. उनके द्वारा बौद्ध चिकित्सा शास्त्र और जो है बौद्ध साधना पद्धति एवं बौद्ध धर्म में आहार की शुद्धि इस विषय पर व्याख्यान दिया जाएगा. तो ये 3 दिन का बहुत ही महत्वपूर्ण कार्यक्रम है. सभी धर्म अनुयायियों को, सभी संप्रदाय, समस्त जनमानस को मैं आपके माध्यम से आमंत्रित करता हूँ, सहृदय उन्हें आमंत्रित देता हूँ कि आप सभी इस महत्वपूर्ण कार्यक्रम में अवश्य पधारें. चरखागृह, सेवाग्राम रोड, वर्धा. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांनी देशाची माफी मागावी. याकरिता आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया नांदेडच्या वतीने जोरदार नारे देत जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी डेमोक्रेटिक पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय संविधान जिंदाबाद.
कि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया SDPI पूरे मुल्क के अंदर एहतजाज कर रही है। वो इशू ये है कि अमित शाह ने राज्यसभा में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के ख़िलाफ़ अपशब्द जो है इस्तेमाल करके डॉक्टर भीमराव अम्बेडकर का जो है अपमान किया है। तो इस अपमान को इस देश के लोग कभी भी बर्दाश्त नहीं करेंगे। ये अमित शाह और BJP और ये RSS जो संघी मानसिकता वाले लोग हैं, ये लोग इस देश की जनता को बांटने के लिए, इस देश की जनता में नफ़रत फैलाने के लिए, इस देश के अंदर एक बदअमनी फैलाने के लिए इस मुल्क के अंदर वो ऐसी चीज़ें कर रहे हैं और ऐसी चीज़ों को इस देश की जनता कभी भी बर्दाश्त नहीं करेगी। हम सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया इस बात को कभी भी बर्दाश्त नहीं करेंगे। इसी बात को लेकर हम पूरे मुल्क में प्रोटेस्ट कर रहे हैं, एहतजाज कर रहे हैं। आज हम लोग नांदेड़ में कलेक्टर ऑफिस पर भी इसी बात को लेकर एहतजाज कर रहे हैं अमित शाह के ख़िलाफ़। और हमारी डिमांड है कि अमित शाह खुद इस्तीफ़ा दे या फिर उनको जो है उनके पद से जो है हटाया जाए और उस अमित शाह जो है इस बात के लिए वो माफ़ी मांगे। इस डिमांड को लेकर हम पूरे मुल्क में एहतजाज कर रहे हैं। आज हम नांदेड़ कलेक्टर ऑफिस पर भी इसीलिए जमा होकर एहतजाज कर रहे हैं। राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे मंत्री हसन मुश्रीफ व प्रकाश आंबेडकर यांचे शनिवारी कोल्हापूरकरांनी जंगी स्वागत केले। JCBच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात येणार म्हणून सकाळपासून कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात मोठी गर्दी केली होती। दुपारी 1 वाजता त्यांचे आगमन होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली। महायुतीच्या नवीन सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेचं पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं। विशेषतः यापूर्वी अनेक वेळेला 6 आमदार होते, त्यावेळेलाही मिळालं नाही, मागच्या वेळेलाही मिळालं नाही, परंतु पहिल्यांदा कोल्हापूरला शिवसेनेला संधी मिळते। त्यामुळे निश्चितपणानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं, महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो। निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारीने आपण करू। यापूर्वी सुद्धा शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरून दिलं। 6 आमदार आणि 2 खासदार देण्याचं महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्रात सर्वाधिक जर कोणी केलं असेल तर ते कोल्हापूर जिल्ह्याने केलं। परंतु त्या तुलनेनं या सगळ्या कामाची योग्य मूल्यमापन झाले नव्हतं। परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेल्या या संधीमुळे निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन संधी प्राप्त झाली। साहेबांच्या गळती संदर्भातलं टेंडर फायनल झालेलं आहे, त्याचं काम सुरू होईल। ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी तात्काळ पूर्ण करण्याबद्दल आताच सन्माननीय मुश्रीफ साहेबांनी आम्ही त्या मित्रांशी बोललेलो आहे। आजचा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ताबडतोब त्याच्याबद्दल योग्य त्या उपाययोजना केल्या जातील। कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होणार नाही आणि धरणाची गळतीचं जे काही टेंडर निघालंय त्याचं काम गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याची अधिक जबाबदारीने काम करण्याची जबाबदारी आपण घेतो। तर तो नेमका आता काय असणार आहे तुमचं विजन? आता आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे सांगितलं, आजच आम्ही अंबाबाईला नमस्कार करायला आलोय। यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं जे काम करायला पाहिजे ते करण्याचा आपण सर्वांना घेऊन काम करू। परवाच 15 तारखेला झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आणि मला माझ्या मतदारसंघातील मतदारांनी आणि विशेषतः महालक्ष्मी छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादानं ही पुन्हा एकदा संधी मला मिळालेली आहे। अंबाबाईकडे साकडं आम्ही घातलं की बाबा आता जे आम्ही हातामध्ये काम घेणार आहोत ते अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या हिताचं आणि महाराष्ट्राला पुढं नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत। त्यामध्ये आम्हाला यशप्राप्ती द्यावी असा संकल्प आम्ही केलेला आहे। आणि आता कोल्हापूरले प्रलंबित सगळे प्रश्न की जे प्रश्नासाठी आपण अनेक दिवस संघर्ष करत आलेलो आहोत त्या सगळ्याच प्रश्नांना आपण हात घालू आणि अतिशय यशस्वीपणानं आता एक चांगलं बहुमत आपल्या सरकारच्या मागं आहे आणि यशस्वीपणानं आम्ही ते पार पाडू आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2 आता आम्ही मंत्री झालो आहोत, प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही निश्चितपणानं जिल्ह्याला चांगला न्याय देऊ आणि सर्वसामान्य आणि गोरगरीब यांचा जो विश्वास आहे तो तसुबरी ठरणार नाही अशा प्रकारचं। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।